उपउपांत्य फेरीचा सामना ते सुरू होतोय. नाणफीचा कौल जिंकून संतोषने क्षेत्रक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलं फलंदाजीला ते चामुंडा 11 म्हणजे महमूद याच्या संघाला. निश्चितच हे मैदान जर तू पाहिलं मगाशी जेव्हा म्हटलं होतं की आज खूपच कमी अशी मैदान होती जिथे ओपन बाउंड्रीज पाहायला मिळतात, तिथे हिरवगार मैदान पाहायला मिळतं. पण त्यापैकी मुंबईमधलं एक सर्वश्रेष्ठ असं मैदान मी म्हणेन जिथे तुम्हाला आउटफील्ड ग्रीन पाहायला मिळते, जिथे ग्रास आहे त्या फील्डवर आणि ह्याचं तुम्हाला या प्रबोधनच्या मैदानावर पाहायला मिळतं. इतिहास घडला जातो या मैदानावरनं. याच मैदानातनं खेळाडू पुढे खूप मोठ्या लेवलला चांगले परफॉर्मन्स देण्यासाठी सज्ज होतात. 8 नामांकित क्लब आमंत्रित केले जातात प्रबोधन T20 मध्ये. जी स्पर्धा मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असते ती स्पर्धा याच मैदानात खेळली जाते. मग तो संतोष शिंदे असो, सिद्धेश लाड असो, याच मैदानात अप्रतिम क्रिकेटर आपल्याला मिळालेत. येस संतोष, लक्षात द्या. पुन्हा दोन्ही संघांना काही सूचना आहे की हा सामना 5 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची आणि त्याप्रमाणे आपले जे प्लॅन तुम्ही मैदानाच्या बाहेर आखले होते तुम्हाला इम्प्लिमेंट करायचे मैदानामध्ये. 5 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्यायची आपण. दहिसर बॉयज वर्सेस जय 11 हा सामना रंगणार आहे याच्यानंतर. म्हणजे एका बाजूने पश्चिम उपनगरातला संघ आणि एका बाजूने मध्य उपनगरातला संघ म्हणजे जय 11 अंबरनाथचा संघ, जय पवारचा संघ. त्याने एक संघ बांधला एका बाजूने आणि एका बाजूने संघ आहे तो म्हणजे दहिसर बॉयज, बिपिन झटाकिया, पुराणा चावल, अप्रतिम आणि दर्जेदार क्रिकेटर. असा एक क्रिकेटर, असा एक संघ की कुठल्याही फेरीमध्ये कुठलाही संघ समोर असू दे फाईट करायची तयारी असते या संघाकडे. असा संघ. उद्या मैदानाकडे बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. आमचे दोन्ही ऑफिशियल सज्ज आहेत, इसी पाटील आणि करुणा कोटियन. ओव्हर द विकेट पहिला चेंडू. हा चेंडू ऑन साइड ऑफ करतायत. डीप मध्ये चेंडू जातोय क्षेत्रक्षण चेंडूच्या खाली आणि पहिल्या चेंडूवर यश मिळतो आपल्या संघाला. प्रणील मोरे फलंदाज दाखवतो पवेलियन. हमारी एंट्री यार दिल में बजी घंटी यार. हमारी एंट्री यार दिल में बजी घंटी यार. कमिंग यार प्यार की घंटी यार. अरे गाड़ी करना थँक्यू. तर रोहित आपल्या संघाला पहिलं यश मिळवून देतोय. जो गोलंदाजी करतोय गोरेगाव बॉयजच्या माध्यमातून, ज्याने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारलंय. आणि बाद होतो फलंदाज तो म्हणजे रहीम. बाद होतो बाबा मैदानावर. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कारण त्यांना माहिती आहे की 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकामध्ये त्यांना जास्तीत जास्त धावा कुठून धावसंख्येला एक चांगलं आव्हान द्यायचं आहे समोरच्या संघाला. आणि तो प्रयत्न करताना मात्र बाबा तंबूत परतले. त्याची जागा घेतोय संघनायक. तिसऱ्या क्रमांकावर जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी येत्या मैदानात तो संघनायक महमूद. रोहित पहिल्या सामन्यात पहिल्या षटकात 5 धावा खर्च केल्या होत्या. यश मिळालं नव्हतं पहिल्या षटकामध्ये, पण इथे मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर यश मिळत होतं आपल्या संघाला. ओव्हर द विकेट. हा ऑफस्टम्पच्या बाहेर आहे चेंडू. पाहतात पंच लाईन चुकीचं आहे. इट इज वाईड +1 कारण चेंडू मागे डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 2 धावा या चेंडूवर अंकित होतील. माझ्यासोबत पुन्हा एकदा जॉईन झालेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये समीर जाधव, जे आमचे ऑफिशियल्स आहेत याच सामन्यासाठी, या स्पर्धेसाठी गुणसंख्या लेखकाची भूमिका बजावत आहेत ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. तर गोरेगाव बॉयज एका संतोष परेरा, रोहित डिसूजा, रोहित कोयंडे, त्यानंतर गणेश पटेल, अमित यादव, समीर मोदी, समीर शेख, त्यानंतर प्रसाद नाईक, मिहीर, विशाल, देवांश, मोहसिन, हर्षद, अक्षय आणि तुषार पाटील. हा एकूण संघ आहे तो म्हणजे गोरेगाव बॉयज. ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे पण चेंडू खूप बाहेरची कड लागून मागे जातोय. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये स्वतः प्रीतम तिथे जातो. चेंडू तिथे कव्हर करण्यासाठी सज्ज होतोय क्षेत्ररक्षक समीर. मी दोन्ही संघाच्या कर्णाला विनंती करतो, जय 11 आणि त्याचबरोबर दहिसर बॉयज, जय पवार आणि त्याचबरोबर बिपिन झटाकिया यांना विनंती करतो, कारण आमचे आयोजक तुम्हाला इथे आमंत्रित करत आहेत. फुल टॉस आहे. आउटसाइड एज लागते. चेंडू जातो मागे. स्विंग होऊन बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतात डीप मधना. मिहीर
आणि तोपर्यंत एकच धाव. लो फुल टच चेंडू निश्चितच बॅटवर येतोय, पण चेंडू एक्झिक्यूट होत नाही, चेंडू फटकावला जात नाही, मोठे फटके येत नाहीये. याचं कारण थोडंसं लॅक ऑफ प्रॅक्टिस. चेंडू व्यवस्थित एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे, पण तसे ते होत नाहीये. मेहमूदच्या बॅटमधनं एक फटका पाहायला मिळाला, जो मात्र स्विंग होऊन मागे निघून गेला, आणि एक आता मात्र फटका प्रीतमच्या बॅटमधनं. एकूण धावसंख्या धावफलकावर 4. द विकेट. ब्लॉक होलमध्ये चेंडू ऑन साईडला फक्त प्लेस केलाय. संतोषला खूप मोठी मेहनत करावी लागणार चेंडू जाण्यासाठी, पण स्वतः गोलंदाज देतात, कारण क्षेत्ररक्षक सर्व डीप मध्ये बाउंड्री लाईनवर पेट्रोलिंग करतात. हेच पाहत असताना स्वतः डोकं चालवलं, स्वतः ब्रेन मेंदूने मध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळले, स्वतः गेले चेंडूवर आणि चेंडू कव्हर करतात तिथे गोलंदाज. रोहित. धावसंख्येला 11 धावफलकावर फलंदाज, एका धावेने धावसंख्या धावफलकावर 5. जय पवार येतात आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर. मी विनंती करतो बिपिन झटाके यांना की आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचंय. स्ट्राईक एंड फलंदाज प्रीतम परब. स्कोर मूव्स ऑन 5 इन द फर्स्ट ओव्हर. ओव्हर द विकेट. रोहित पुन्हा ब्लॉक होल मध्ये फॉलो थ्रू मध्ये चेंडू आणण्याचा प्रयत्न, त्याच्या बाजूने चेंडू मागे जातोय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक येते चेंडू उचलण्यासाठी, एकच धाव मिळते. विशाल येते चेंडूवर आणि तोपर्यंत संघाच्या खात्यामध्ये एक धाव ऍड होते. धावसंख्या धावफलकावर 6. तर बिपिन झटाके यांचं सुद्धा आगमन होतं आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. तो संघ नायक आहे दैसर बॉयज संघाचा. ओव्हर द विकेट. हा वो चेंडू लिडिंग एज, पण जास्त लांब जाणारे स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांच्या आवाक्याच्या खूपच बाहेर, आणि तोपर्यंत फलंदाजाच्या खात्यामध्ये एक धाव ऍड होते. थोडीसं मात्र नीरस क्रिकेट, थोडंसं संत क्रिकेट पाहायला मिळते, कारण गोलंदाज तेवढी मुभा देत नाहीये फलंदाजी करताना असताना या दोन्ही फलंदाज, खास करून प्रीतम ने, ज्याने मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम फलंदाजी केली. 28 धावा त्याने कुठल्या होत्या 3 षटकाच्या मदतीने, पण आता मात्र ती संधी त्यांना मिळत नाही. पहिल्या षटकाखेर धावसंख्या खूपच लो स्कोरिंग, आणि ती म्हणजे एका षटकाखेर 7 एका गड्याच्या मोबदल्यात. अनिल बारमुके यांच्या हस्ते आम्ही हा नाणवीचा कौल करत आहोत. एका बाजूने बिपिन झटाकिया आणि एका बाजूने जय इलेव्हन. आमचे फोटोग्राफर्स यांना विनंती करतो कॉमेंट्री बॉक्स समोर यायचंय. आमचे ऑफिशियल फोटोग्राफर संदीप शेळके. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचंय. स्कोर मूव्स ऑन 7. अमित पाटील एका बाजूने बिपिन झटाकिया. तर जय पवार यांनी हा संघ बांधला, आणि पाहूया आता मात्र जो संघ ठाणा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर ते कर्जत, कसारा पर्यंत खूप चांगला परफॉर्मन्स देतोय तो संघ, आणि तो संघ येतो एका बाजूने, आणि एक संघ येतो पंचवी उपनगरातला खूप एक दर्जेदार संघ, तो म्हणजे बिपिन झटाके यांचा दैसर बॉयज. कुठल्याही मैदानावर कुठल्याही संघासमोर खेळण्याची ताकद असते या संघाची, तो संघ एका बाजूने. स्ट्राईक एंडला मेहमूद आणि षटक घेऊन गोलंदाज येतो समीर, जो मागच्या सामन्यामध्ये 5व्या क्रमांकावर आला गोलंदाजी करण्यासाठी, आणि अचूक षटक त्याने हाताळलं होतं. त्याला मात्र लवकर आमंत्रित करतात त्याचे संघनायक संतोष. स्कोर मूव्स ऑन 7. 7 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. सज्ज होतो गोलंदाज समीर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. पंचांचा लेग बाईचा, आणि चेंडू मागे जातो डिक्लेअर झोन मध्ये फक्त एका धावेसाठी. एकच धाव मिळते, आणि धावसंख्या 1 ने पुढे सकते धावफलकावरती 8 धावा. पाहूया नाणेफेकीचा कौल कोणी जिंकलाय, बिपिन और अमित. निर्णय निश्चितच कळवतील, कारण या सामन्यानंतर त्यांचा सामना इथे लगेचच प्रथम फेरीचा इथे सुरुवात होईल. CFA ट्रॉफी 2016 चिंतामणी फ्रेंड्स असोसिएशनच्या माध्यमातून त्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळली जाते. चिंतामणी फ्रेंड्स असोसिएशन चषक सन 2016. सत्र दुपारचं, सूर्य डोक्यावर आहे, त्यामुळे थोडस कमी धावसंख्या किंवा विकेट पडणं ह्या गोष्टी पाहायला मिळतील मैदानावर. त्यामुळे त्याचप्रमाणे आता पहिलं षटक तुम्ही पाहिलं की एका षटकात फक्त 7 धावा आल्या. दुसरं षटक चालू झालं, समीरच्या पहिल्या चेंडूवर 1 धाव. ऑन साईडला भिरकावून दिलाय चेंडू, तो स्कोर विकेट क्षेत्र चेंडू कव्हर करून फेक करतील. रोहित येत्या चेंडूवर, रोहित कोयंडे, आणि तोपर्यंत संघाच्या खात्यामध्ये अजून एक धाव ऍड होते. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतायत, पण ती मुभा गोलंदाज देत नाहीये. मागच्या षटकात तुम्ही पाहिलं गोलंदाज रोहितने फक्त 7 धावा खर्च केल्या, आणि आता मात्र समीर, जो आता मात्र पंचांच्या डाव्या बाजूने डाव्या हाताने मारा करतोय. प्रीतम स्ट्राईक एंडला. पाहतायत
चेंडू जाऊ देतात वेल लेफ्ट करताना पंच आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आहे आणि म्हणूनच इथे मात्र अतिरिक्त स्वरूपात मध्ये वाढ होते. धावसंख्या धाव फरक 1 ने पुढे जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती दुहेरी अंकामध्ये 10. चांगला प्रयत्न, चांगली धावसंख्या नोंदवण्याचा चामुंडा इलेव्हन प्रयत्न करतोय. पण गोलंदाजीच्या माध्यमातून सांगायचं तर पहिल्या षटकात फक्त 7 धावा खर्च केला रोहितने आणि आतापर्यंत समीर चांगली गोलंदाजी करतोय. हा चेंडू ऑफ केलाय, समोर खेळत आहेत. स्क्रीनच्या वरून चेंडू लँड होतोय सीमार समार, प्रबोधन षटकार. दुसऱ्या षटकात मात्र जबरदस्त कामगिरी. प्रीतमच्या बॅटमॅन आतापर्यंत स्पर्धेमध्ये 4 षटकार पाहायला मिळालेत. चेंज ऑफ पेस आहे, रिलीज होते चेंडू मात्र हातच्या मागून सोडण्यात आला होता. चेंडू तो मात्र बॅटची आतमधली कट घेऊन होतो बॅकवर्ड्स कर गेला. क्षेत्ररक्षक येतात डीप पण चेंडू उचलण्यासाठी डीप मधून. तोपर्यंत एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरते धावफलकावरती 17 धावा. प्रीतमच्या बॅटमॅननं हा पहिलाचा षटकार या सामन्यामध्ये आणि आतापर्यंत सांगायचं झालं तर मागच्या सामन्यात ते 3 षटकार आणि हा 1 षटकार, एकूण 4 षटकार प्रीतमच्या नावावर आहेत. संदीप यादव आतापर्यंत 5 षटकार नोंदवले आहेत. हा चेंडू ब्लॉक होल मधून ऑन साईडला प्लेस करतायत क्षेत्ररक्षक, तोपर्यंत चेंडू कव्हर करतील. तोपर्यंत एकच धाव. ओव्हरपिच चेंडू बॅकफुटला गेले, बॅकफुटला जाण्यासाठी भाग पडला गोलंदाजाला आणि मात्र चेंडू आता एक्झिक्यूट करतायत ऑन साईडला. वाईडिश लॉंगॉनला चेंडू जोपर्यंत कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव येते. प्रसाद. येस, प्रेक्षकांची मागणी आमच्या मराठी गाण्यांची, परिसर मराठ्यांचा. फुल टॉस आहे, जिथे फटका मारत तिथे फटका मात्र एक्झिक्यूट होत नाहीये. पण इथे मात्र पंचांनी व्यवस्थित लक्ष हेरलं की चेंडू एक्झॅक्टली कुठे अटेम्प्ट केलाय, हाईट फॅक्टर, आणि त्यामुळे हा नो बॉल कॉल. +1, 2 धावा ऍड होतील आणि त्याचबरोबर इट इज अ फ्री हिट. बघा PC पाटील आम्हाला इथे दर्शवतात की ही फ्री हिट आहे. पण आतापर्यंत फ्री हिट मध्ये स्पर्धेमध्ये मोठे फटके पाहायला मिळाले नाहीयेत. पाहूया आता मात्र प्रीतम स्ट्राईक एंडला त्याच्यामध्ये मोठे फटके आहेत आणि तो फटके आता एक्झिक्यूट करतोय का, आपल्या बॅटमॅनला काढतोय का ते फटके. धावसंख्या 10 फरकात 2 ने पुढे सरते ती 20 या धावसंख्येवर. लेफ्ट आर्म ओव्हर, हवेमध्ये चेंडू, मिस टाइम स्ट्रोक आहे. गोलंदाज चेंडूच्या खाली प्रयत्न करतो झेल घेण्यासाठी, सज्ज होतोय. झेल होतं का बघायचं आहे पण नाही. 2 खेळाडूंच्या मधी चेंडू जाऊन लँड होतोय. 2 धावा घेण्याची संधी होती पण स्ट्राईक एंडकडनं संगणकाने नकार दिला. प्रीतमला म्हटलं की ठीक आहे की या चेंडू जर 1 धाव येते तर तू तेच थांब, कारण स्ट्राईक तुझ्याकडेच रोटेट होणार. आणि अशा प्रकारे षटक संपतात ती मैदानावर 2. धावसंख्या 10 फरकार 21, सरासरी 10.50, जी पहिल्या षटकात फक्त 7 होती आणि या षटकात तब्बल धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 14. त्यामुळे धावा पाहायला मिळतात त्या 2 षटकाखेर 21. 21 रन ऑन द बोर्ड. 2 षटकाखेर 21 धावा. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि पाहूया 3 षटकामध्ये जास्तीत जास्त चामुंडा इलेव्हन संघ किती धावा इथे नोंदवतोय. सुप्रीमो चषक येणाऱ्या 10 तारखेपासून म्हणजे उद्यापासून ही स्पर्धा सुरुवात होते. इंटर आणि ओपन मध्ये ही स्पर्धा पार पाडली जाते. ओपनचे लॉट्स तुम्ही पाहिले तर मागे तुमच्यापर्यंत मी पोहोचले होते. मी पुन्हा तुमच्यापर्यंत मी घेऊन येईन ते सर्व लॉट्स. प्रमुख फेरी जी आहे ती 13 तारखेपासून सुरू होते. 13, 14, 15 आणि 16 या दिवशी तुम्ही एकूण 16 संघाचा परफॉर्मन्स तुम्ही एन्जॉय करू शकाल. स्ट्राईक एंडला प्रीतम सज्ज होतो फलंदाजी करण्यासाठी आणि ज्या पहिल्या सामन्यात त्याने शेवटचं षटक हाताळलं होतं तो येतोय पहिलं. आता मात्र तिसरं षटक घेऊन हर्षद. लेफ्ट आर्म ओव्हर, हा चेंडू ऑन साईड भिरकावून दिलाय. भरपूर उंच, भरपूर उंच, भरपूर लांब जाऊन चेंडू लँड होतो प्रेक्षकांमध्ये. प्रबोधन षटकार.
बॅटमनना रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी. स्कोर मूव्ज ऑन 34 इन द थर्ड ओव्हर. 2 षटकात 21 धावा होत्या आणि आतापर्यंत या षटकात धावा जर तुम्ही पाहिल्या तर तब्बल 13 धावा आतापर्यंत या षटकात वसूल झाल्यात अटॅकिंग मूडमध्ये. दोन्ही फलंदाजांनी एक षटकार लगावलाय आणि 3 चेंडूत 13 धावा खर्च केल्यात हर्षदने. संगनायकाने त्यांना आणलं तिसऱ्या षटकात. शॉर्ट पिच आहे, मिस टाइम स्ट्रोक, कोणाकडे जवळपास नाहीये. नो मॅच मध्ये चेंडू पडणार आणि तो चेंडू कव्हर करतील तोपर्यंत नकार दिलाय. फक्त एकच धाव मिळणार आणि एखादा धावसंख्या निश्चितच पुढे सरकणार धाव फलकावरती 35 या धावसंख्येवर. थँक्यू समीर. माझ्यासोबत समीर जाधव ॲज अ स्कोरर म्हणून, गुणसंख्या लेखक म्हणून भूमिका इथे बजावत आहेत. थँक्यू. 19 प्रीतम परब 19 धावसंख्येवर आणि महमूद वैयक्तिक 12 धावसंख्येवर. दोघांनीही षटकार लगावलेत, पण कंपॅरिझन केलं तर प्रीतमने 2 षटकार तर महमूदने 1 षटकार लगावलाय. लेफ्ट आर्म ओव्हर. शॉर्ट पिच आहे, उंची देऊ शकले नाही, एव्हिएशन देऊ शकले. चेंडू जातो लॉंग ऑनला, थोडाच लॉंग ऑनला तो पण चेंडू कव्हर करतील प्रसाद. तोपर्यंत एकच धाव येते प्रीतमला, 1 धाव येते संघाला आणि धावसंख्येत ऍड होतात अजून 1 धाव. एकूण धावसंख्या 36 एका गड्याच्या मोबदल्यात. बाद होणारे फलंदाज पहिल्याच चेंडूवर बाबा तंबूत परतले होते. कॉट आउट झाले होते, कॉट बिहाइंड झाले होते, झेलचीत झाले होते आणि तंबूत परतले म्हणजे बाबा आणि त्याची जागा घेतो तो संगनायक महमूद. हा चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, ब्लॉक होल मध्ये चेंडू सरळ वेध घेतो एसटीचा आणि फलंदाज बाद. पहचानो कहां से आया मैं हूं कौन, हर दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन, मैं हूं कौन, मैं हूं कौन, मैं हूं कौन. डा 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 डा. उचलली आहे, स्वीकारली आहे. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं. रोहित ओव्हर द विकेट, समोर केला इनसाइड. व्हाट अ शॉट, ब्युटिफुल कनेक्शन. प्रीतमच्या बॅटमनना गणगणबेली गगनचुंबी प्रबोधन षटकार. चेंडू सुपूर्द करायचा मैदानामध्ये, जुना चेंडू. सातत्याने निश्चितच मराठी गाणी येऊ द्या, कारण हीच मागणी झाली होती मगाशी प्रेक्षकांकडून, कारण हा विभाग, हा परिसर मराठी लोकांसाठी ओळखला जातो. त्यामुळे निश्चितच मराठी गाण्यांची अपेक्षा आमचे सर्व प्रेक्षक तुमच्यापर्यंत करत आहेत. पहिला सामना झाला तो म्हणजे गोरेगाव बॉईज वर्सेस विक्रोलियन्स यांच्यामध्ये विक्रोलियन संघ पराभूत झाला आणि गोरेगाव बॉईज संघ याच विभागातला पुढे सरकतोय. त्यांच्यानंतर सामना तो यंगस्टर पापडी विरुद्ध चामुंडा 11. ऑन साईडला भिरकावून दिलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सुटतोय, चुका होत आहेत. झेल पकडणं खूपच महत्वाचं आहे. जेव्हा प्रीतम परब सारखा जर फलंदाज फुल फॉर्म मध्ये असेल, त्याच्याकडनं मात्र फटक्यांची बरसात, षटकारांची बरसात होत असेल, त्या मोमेंटला प्रीतम परबला थांबवणं गरजेचं आहे. गोलंदाज आपलं काम चोख बजवत आहेत, पण क्षेत्ररक्षकाची साथ तिथे लाभत नाहीये. झेल तिथे सुटतोय, जीवदान मिळते ते परबला. धावसंख्या फक्त 1 ने पुढे असते धावफलकावर, 43 धावा धावफलकावर. हा चेंडू बॅकवर्ड सेअर लेगला भिरकावून दिले, चेंडू स्कोर ऑफ द विकेट, सीमारेषेबाहेर. प्रबोधन षटकार. आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है.
और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे चम 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 शांताबाई 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 मची खान दिसती छान लाखाचं छान नजरेचा बाण तीर कमान मारी तिच्या पुन्हा लाख लाख धन्यवाद. अप्रतिम कामगिरी आमच्या आयोजकांच्या माध्यमातून विपुल रांका, निलेश काटे, प्रवीण कोटारी, राजेश पाटील, श्री नाईक, अल्ताफ सलोट, अँथोनी जोसेफ, राकेश शर्मा आणि संजय सिंग. कारण हे सर्व पदाधिकारी आहेत, यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करत आहात. अप्रतिम आयोजन. हा चेंडू ब्लॉक होल मध्ये होता, खोलवर टप्प्याचा चेंडू, शेतशक डीप मध्ये चेंडू उचलण्यासाठी हर्षद, आणि जो पण चेंडू कव्हर केला तोपर्यंत केदारीच्या बॅटमनना फक्त एकच धाव येते. पण केदारने आपला अकाउंट ओपन केला 6 धावेने आणि धावसंख्येला आकार देतात. धावसंख्या होते धावफलकावरती 50 कंप्लीट फॉर द चामुंडा 11. 50 धावा पूर्ण होत आहेत चामुंडा 11 संघाच्या. अवघ्या 4थ्या षटकामध्ये 14 षटक जे रोहित घेऊन आले, रोहितने पहिल्या षटकात फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच गोलंदाज मात्र टार्गेट करतात हे दोन्ही फलंदाज. शॉर्ट पिच आहे, भिरकावून दिला ऑन साईडला, मिड विकेटच्या टोकाने चेंडू फ्लाय होतोय. मॅग्निफिसंट शॉट, षटकार. थँक्यू. पहिल्या षटकात फक्त 7 धावा खर्च करणाऱ्या गोलंदाजाला खरपूस समाचार घेत आहेत, खास करून प्रीतम. 3 षटकार आतापर्यंत या षटकात पाहायला मिळत आहेत. 18 धावा खर्च केल्यात आतापर्यंत 3 षटकाराने. फुल टॉस आहे, एक्झॅक्टली कुठे चेंडू एक्झिक्यूट केलाय पंच पाहत आहेत. राईट डिसिजन. हाईट फॅक्टर, कमरेच्या वरती चेंडू एक्झिक्यूट केलाय म्हणून स्क्वेअर लेग पंचांनी सगळ्यात पहिले नो बॉल कॉल केला आणि मुख्य पंच आमच्या गुणसंख्येला इशारा देतात हा चेंडू नो बॉल आहे, फ्री हिट मिळणार आणि त्याचबरोबर 2 धाव सुद्धा या चेंडूवर मिळतात फलंदाजाला. धावसंख्या धावफलकावर 58. खूपच जलद गतीने दुरांतो एक्सप्रेसच्या खूपच जलद गतीने इथे धावसंख्या पुढे सरकते धावफलकावर. 58 रन ऑन द बोर्ड ओव्हर द विकेट. चेंडू पाहतायत, अंदाज चुकला केदारेचा, पण इथे मात्र फ्री हिट आहे त्यामुळे फलंदाज निश्चितच पंच कन्फर्म करतात चेंडू एक्झॅक्टली कुठे लँड झालाय, पण क्लीन बोल्ड झालेत फलंदाज. पंच हेच सांगतायत 9 सेकंडच्या प्रीतमला. इट इज फ्री हिट, पण इथे मात्र फलंदाज बाद होणार नाही. फ्री हिटवर फक्त तुम्ही धावचित खेळाडूला बाद करू शकता. येस तुम्हाला कन्फर्म करायचं आहे, तुम्ही परमिशन घ्यायची आहे. आमच्या आयोजकांची परमिशन घ्या, पंचांची परमिशन घ्या, त्यानंतरच तुम्ही आतमध्ये जा. अदरवाईज तुम्हाला 5 धावांच्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ही सूचना आमच्या आयोजकांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवली गेलेली आहे. तर 18, 19, 20 एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा सचिन यशवंत गोळे यांच्या माध्यमातून पार पाडली जाते. मनसे चषक परेलच्या रेल्वे मैदानावर. आतापर्यंत ही स्पर्धा गुणी खेळाडूंचा, जुन्या खेळाडूंचा, नवोदित खेळाडूंचा सत्कार करण्यासाठी ते व्यासपीठ ओळखलं जात आहे आणि हीच परंपरा त्यांनी यावर्षी सुद्धा कायम ठेवली आहे. यावर्षी एकूण 13 खेळाडूंचा समावेश आहे. त्या धावसंख्या धावफलकावर 58 धावा 4थ्या षटकाखेर. तर त्या खेळाडूंची नावं तुमच्यापर्यंत निश्चितच आणू इच्छितो, पण या षटकामध्ये तुमच्यापर्यंत निश्चितच ती नावं मी घेऊन येईन. 58 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. देवांश निर्णायक षटक घेऊन आलेत. लेफ्ट आर्म राऊंड विकेट समोर खेळलेत. कॉमेंट्री बॉक्सच्या एक्झॅक्टली समोर लँड होतोय. मॅग्निफिसंट शॉट, षटकार. थँक्यू. 6 धावा मिळतात त्या प्रीतमला. हाच जर जेल बाबा कल्याण डोंबिवलीमध्ये जर पकडला असता तर 500 रुपयाचं पारितोषिक निश्चित मिळालं असतं संतोषला. 500 ते 2000 पारितोषिक निश्चितच मिळालं असतं. कल्याण डोंबिवलीच्या माध्यमातून असं काही क्रिकेट पाहायला मिळतं गेल्या 7 वर्षामध्ये. लेफ्ट आर्म राऊंड विकेट देवांश पुण्याचा सज्ज होतो गोलंदाजी करण्यासाठी. प्रीतम स्ट्राईक एंडला ऑन साइड वॉल शॉट, ब्युटिफुल कनेक्शन, मनगटी फटका, 6 धावा.
धावसंख्या धावफलकावर. थँक्यू. षटकाराने धावसंख्या फुलते धावफलकावरती 70 आणि या षटकार मी निश्चित बाबा असं म्हणेन की परब असल्याचा अभिमान आहे आम्हाला. प्रीतमच्या बॅटमधनं अप्रतिम फटका. होम ग्राउंड प्रीतम परब आणि या षटकार. धावसंख्या 70 धावफलकावर. ही इज ऑन 41. लेफ्ट आर्म राऊंड ऑल साइड शॉट. सगळ्यात लांब सगळ्यात उंच प्रबोधन षटकार. सलग 3 षटकारला राजेश पाटील यांच्याकडनं पारितोषिक आलंय 201 रुपयाचं. विक्रम प्रस्थापित करणार का? आतापर्यंत 3 चेंडू 3 षटकार आणि वैयक्तिक 47 धावसंख्या खेळतोय तो प्रीतम. राऊंड ऑन साइडला विरकावून दिला चेंडू स्क्वेअर लेगला क्षेत्राशी तिथे येतात. तो पण चेंडू कव्हर करतील तोपर्यंत एकच धाव. अंदाज पूर्णपणे चुकला. थोडीशी नाखुश आहे त्या फटक्यावर आणि 48 या धावसंख्येवर जाऊन स्थिरावलाय प्रीतम आणि या स्पर्धेची सर्वोच्च धावसंख्या पाहायला मिळते ती धावफलकावर. 77 धावा धावफलकावर. पहिल्या षटकात फक्त 7 धावा होत्या. 4 चेंडू आतापर्यंत झाले त्या षटकातले. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. लेफ्ट आर्म राऊंड बॅकफुटला आले. जागावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू देतो तो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आणि पाहूया पुण्याचा स्ट्राईक रोटेट होत आहे. ते अर्धशतक पूर्ण करणार का? बिग बिग क्वेश्चन. मोठा प्रश्न आहे. फक्त 2 धावा दूर आहेत आपल्या या स्पर्धेतल्या अर्धशतकापासून आणि पाहूया ते अर्धशतक पूर्ण करणार का? 3 चेंडू 3 षटकार मारल्यानंतर राजेश पाटील यांच्याकडनं 201 रुपयाचं पारितोषिक या खेळाडूला आलंय आणि पाहूया अजून काही पारितोषिकाचा वर्षाव या खेळाडूवर होतोय का जेव्हा अर्धशतक पूर्ण करेल. स्कोर मोजान 78. या स्पर्धेला सर्वोत्कृष्ट धावसंख्या सर्वोच्च धावसंख्या चामुंडा 11 या संघाच्या नावावर. हा चेंडू ब्लॉक होल मधना खेळायचा प्रयत्न पण इथे मात्र चांगला चेंडू असं मी म्हणेन. शेवटच्या टप्प्यावर अप्रतिम गोलंदाजी करतोय तो देवांश ज्यांनी पहिल्या षटकात खूप चांगली चुणूक दाखवली होती पहिल्या सामन्यामध्ये. त्या मात्र गोलंदाजा मात्र निश्चित समाचार घेतात. 3 चेंडू 3 षटकार आले पण नंतरच्या 2 चेंडू फक्त 2 धावा आणि शेवटच्या चेंडू निर्धाव आणि फलंदाज आतिश केदारे धावचित. फलंदाज बाद. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझी वरदेवी आईचे मथर गावाला. माझी वरदेवी आईचे मथर गावाला. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझी वरदेवी आईचे मथर गावाला. माझी वरदेवी आईचे मथर गावाला. शहरामध्ये मंदिर कामतघर गावामध्ये माझी वरदेवी आई शोभते साध शृंगाराच्या मध्ये. 15.6च्या सरासरीने अप्रतिम फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. खास करून प्रीतमच्या बॅटमधनं गगनभेदी गगनचुंबी षटकार तुम्ही पाहिले. तर लक्ष दिलं तर पहिल्या सामन्यात त्यांनी एकूण 3 षटकार लगावले होते पण या सामन्यात त्यांनी षटकार जर गिनती जर तुम्ही केली तर एकूण षटकार त्यांनी लगावले या सामन्यामध्ये ते म्हणजे 7. त्यामुळे त्याच्या षटकारांची संख्या जाऊन पोहोचली 10 षटकार या स्पर्धेमध्ये लगावतोय प्रीतम परब आणि अप्रतिम फलंदाजी. त्याच्याच फलंदाजीच्या जोरावर चामुंडा 11 संघाने एकूण धावसंख्या कुठली 5 षटकामध्ये ती म्हणजे 78 म्हणजे 15.60 सरासरी आणि 79 धावांचं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी. आणि कशा प्रकारे 79 धावा कुटणार मैदानावर गोरेगाव बॉईज संघ पहिला सामना खूप चांगल्या परिस्थितीने विक्रेलेन्सच्या संघासमोर जिंकला होता आणि आता मात्र लक्ष आहे ते म्हणजे
चामुंडा इलेव्हन संघ या समोर आहे आणि त्यासमोर कशा प्रकारे म्हटलं 15.8 सरासरीने 79 धावा कुठणार आणि हे सांगण्यासाठी मी कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन येतात आमंत्रित करत आहोत एक मुंबईचा एक अप्रतिम आणि दर्जेदार समालोचक राष्ट्रभाषा हिंदीतून शेहजाद शेख. धन्यवाद. या भिवंडी शहरामध्ये मंदिर कामत घर गावामध्ये माझी वराळ देवी आई शोभते साज शृंगाराच्या मध्ये मान कुंबऱ्याचा मी दीन तुझे गोचरणाला मान कुंबऱ्याचा मी दीन तुझे गोचरणाला माझे वराळ देवी आईचे कामत घर गावाला माझी वराळ देवी आईचे कामत घर गावाला संकटी धावते आई नवसाला पावते आई संकटी धावते आई नवसाला पावते ओल्या भक्तांच्या हाकेला माझी वराळ देवी धावते आला वरसाचा यो नवस दिलीप फेरवला आला वरसाचा यो नवस उमेश फेरवला माझे वराळ देवी आईचे कामत घर गावाला माझे वराळ देवी आईचे तो चलते हैं. लक्ष्य काफी बड़ा है, 79 रनों का लक्ष्य. मानो जिस तरीके से हम आजू बाजू देख सकते हैं काफी ऊंची ऊंची बिल्डिंगें हैं, ऊंची ऊंची इमारतें हैं, उसी तरीके से इतना ऊंचा लक्ष्य यहाँ पर तय करना है गोरेगांव बॉयज के लिए. और गोरेगांव बॉयज का ये होम ग्राउंड है और अब ये लक्ष्य किस अंदाज में पार करते हैं ये देखना जरूरी. प्रीतम की जितनी तारीफ की जाए उतनी कम. 48 रन, वो भी नट आउट, नाबाद पारी यहाँ पर खेली है प्रीतम परब ने. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन किया है. इसी तरीके से विकेटों के बीच में किसी भी खिलाड़ी को रुकना पड़ेगा, टिकना पड़ेगा. अगर बात करते हैं संतोष की, संतोष परेरा, अगर ये खिलाड़ी विकेटों के बीच में रुके, अगर ये खिलाड़ी विकेटों के बीच में टिके तो इस लक्ष्य को आसानी के साथ हंसते खेलते पार किया जा सकता है. रिक्वायर रन रेट की अगर बात करें तो हर ओवर में लगभग 15.80 के औसत से आपको यहां पर बल्लेबाजी करनी होगी गोरेगांव बॉयज के खिलाड़ियों को अगर इस लक्ष्य को पार करना है. लक्ष्य काफी बड़ा है, 79 रनों का लक्ष्य, वो भी 5 ओवरों में ताबड़तोड़ बल्लेबाजी अब यहां पर इस अंदाज में करनी होगी. पहली ओवर लेकर आए हैं प्रनिल मोरे, एक अनुभवी, एक बेहतरीन एक्सपीरियंस से भरपूर कहा जाएगा इस गेंदबाज को. सामना करने के लिए तैयार है संतोष. इसी बीच राइट आर्म ओवर द विकेट, पहली गेंद, पहली गेंद, गति परिवर्तन, अंपायर का इशारा, नो बॉल का, बिल्कुल ओवर स्टेप गेंदबाजी की है और साथ ही साथ पहली गेंद फ्री हिट के रूप में परिवर्तित कहा जाएगा. 1 रन के साथ अतिरिक्त रनों का खाता खुलता हुआ, 1 रन के साथ टीम का खाता खुलता हुआ और साथ ही साथ पहली गेंद पर फ्री हिट. इस फ्री हिट का कितना भरपूर फायदा उठा पाते हैं, इस फ्री हिट पर कितने रनों को जोड़ पाते हैं, यह देखना जरूरी. सामना करने के लिए तैयार है संतोष. गेंदबाजी की कमान पर फिर से एक बार फ्री हिट की गेंद लेकर तैयार प्रनिल मोरे. इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद काफी समय तक के हवा में 1 रन दौड़कर पूरा किया. बाबा ने जब तक के गेंद को, रहीम जिन्हें प्यार से बाबा कहा जाता है, मिड विकेट की दिशा में तैनात थे, दौड़ लगाकर गेंद को फील्ड किया, लेकिन 1 रन यहां पर जरूर मिलता हुआ. कैच जरूर लपका था लेकिन फ्री हिट गेंद थी, इसलिए विकेट नहीं दिया जाएगा और 1 रन का इजाफा प्रॉफिट होता हुआ. इस 1 रन की मदद से स्कोरबोर्ड पर नजर डालते हैं. स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 2 रन. जीत के लिए 79 रनों का पीछा करना है, यानी हर ओवर में लगभग कहा जाएगा कि
15.80 के औसत से बल्लेबाजी करनी होगी, बड़े स्ट्रोक खेलने होंगे। अब सामना करने के लिए तैयार है लेफ्ट हैंडर बल्लेबाज मिहिर की अगर बात करते हैं, इससे पहले की इनिंग में शानदार पार्टनरशिप संतोष और मिहिर की देखने मिली थी और अब इस बार बड़ा स्कोर है, इस बार काफी करारा प्रहार, गेंद डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ 6 रनों के लिए। Richard. व्हाट अ स्ट्रोक, ब्यूटीफुल स्ट्रोक। थोड़ी सी ओवर पिच गेंद थी, बल्लेबाज ने बल्ले को स्विंग किया, बैटर बॉल की मुलाकात हुई, सुनहरी सी धुन सुनने मिली और गेंद हवाई यात्रा करती हुई डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ 6 रनों के लिए। अच्छी शुरुआत, आगाज अच्छा किया है, देखते हैं अंजाम किस तरीके का होता है। अगली गेंद लेकर तैयार फिर से एक बार प्रनील, इस बार मिहिर दिशा दी गेंद को, 5 लेग की दिशा में डिक्लेयर जोन की तरफ गेंद जाती हुई, अंपायर का इशारा 1 रनों पर परिवर्तित होता हुआ। इस 1 रन की मदद से स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं, स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 9 रन। शुरुआत अच्छी है, शुरुआती की अगर बात करें तो स्टार्ट अच्छा देखने मिला है और लगभग अभी भी प्रनील मोरे की कुछ गेंदें आना शेष हैं, 3 गेंदें आना शेष है, 3 गेंदों में 9 रन, यानी ताबड़तोड़ बल्लेबाजी, मुंह तोड़ जवाब कहा जा सकता है। इसी बीच ये गेंद इस बार बहुत ही बढ़िया गेंद थी, बिल्कुल मिडल स्टंप पर टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकलती हुई, बल्लेबाज जब तक के बैटर बॉल की जब तक के मुलाकात होती, गेंद तेज गति से कीपर के दास्तानों में सुरक्षित डॉट के रूप में जाती हुई। इस डॉट के साथ प्रनील मोरे फिर से एक बार अच्छी लाइन और लेंथ में गेंदबाजी करने का प्रयास करते हुए अच्छी वापसी करने की कोशिश। फिर से एक बार प्रनील अपने बॉलिंग मार्ग पर नजर आते हुए राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करना पसंद करते हैं। इसी बीच गेंद लो फुल टॉस गेंद थी, बल्लेबाज ने फ्लिक किया है, गेंद जा रही है मिड विकेट की दिशा में, 1 रन जरूर मिलेगा, 1 रन से संतुष्ट, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। इस 1 रन की मदद से स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं, स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 2 आंकड़ों में 10 रन, 10 रन हो चुके हैं। लगभग जीत के लिए अभी भी यहां पर 69 रनों की और जरूरत है। गेंदें काफी कम बची हैं लेकिन बड़े स्ट्रोक खेलना जरूरी। प्रनील फिर से एक बार अपने बॉलिंग मार्ग पर 10 से 15 कदमों के रनअप के साथ गेंदबाजी करना पसंद करते हैं, सामना करने के लिए तैयार है डेंजर विस्फोटक बल्लेबाज संतोष। इस बार कदमों का इस्तेमाल किया था, फ्रंट फुट पर निकलकर बड़ा स्ट्रोक करना चाह रहे थे, गेंद लॉन्ग ऑफ की दिशा में, 1 रन जरूर मिलेगा, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। इसी के साथ ओवर की समाप्ति, 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 2 आंकड़ों में 11 रन बिना कोई विकेट गंवाए कहा जा सकता है। बहुत ही बढ़िया शुरुआत तो नहीं लेकिन स्टार्ट अच्छा कहा जाएगा। 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 11 रन। जीत के लिए लगभग 79 रनों की दरकार थी और यहां पर 11 रन पहली ओवर में मुकम्मल किए हैं, तो लगभग जीत के लिए 68 रनों की और जरूरत है, 68 रनों की और दरकार है, वो भी गेंदें सिर्फ बची हैं 24 गेंदों में इतना बड़ा लक्ष्य तय करना है और इस लक्ष्य को किस अंदाज में, किस रणनीति के अनुसार यहां पर पूरा करते हैं यह देखना जरूरी। पहले की मैच का मैन ऑफ द मैच गणेश पापड़ी ने किसने बैटिंग किया था उसमें, इससे पहले की मैच में इसी बीच अगली गेंद लेकर तैयार, इस बार शॉर्ट पिच गेंद थी, आधी विकेटों पर पटकी हुई गेंद थी, बल्लेबाज जब तक के बैटर बॉल की मुलाकात होती, गेंद जागते रहो का आदेश देती हुई कान के पास से गुजरती हुई सुरक्षित गेंद कीपर के हाथों में डॉट के रूप में। इस डॉट के साथ साथ अच्छी वापसी के साथ साथ नए गेंदबाज हैं, गेंदबाज की कमान संभालते हुए गेंदबाज निमेश एक अनुभवी गेंदबाज, बिल्कुल अंडर 25 की टीम बॉम्बे से खेलते हैं और अच्छे परफॉर्मेंस के रूप में जाने और पहचाने जाते हैं। इसी बीच अगली गेंद, इस बार उसी तरीके की गेंद, उसी तरीके का सेम टू सेम कहा जा सकता है कि एक ही टप्पा और एक ही ऊंचाई की गेंद नजर आई। बल्लेबाज संतोष गेंद पर प्रहार करना चाह रहे थे लेकिन बैट और बॉल की बिल्कुल मुलाकात नहीं, गेंद फिर से एक बार डॉट के रूप में। बैक टू बैक 2 गेंदें डॉट हो चुकी हैं।
अगली गेंद लेकर तैयार, फिर से एक बार, इस बार ये गेंद फाइन लेग की दिशा में डिक्लेयर जोन की तरफ, 1 रन का इशारा अंपायर की तरफ से आता हुआ। मैन ऑफ द मैच जो कि हारने वाली जो टीम है उन्हें बैट दिया जाएगा। गणेश पापड़ी की जो टीम थी उन्हें यहां पर कैवल्य, प्लीज आपको यहां पर आना है और आपको बैट यहां पर दिया जाएगा। और इसी बीच गेंद डॉट होती हुई तो चलते हैं मैच की तरफ रुख करते हैं। मैच में रोमांच बिल्कुल कम नजर आता हुआ क्योंकि लक्ष्य काफी बड़ा है और गेंदें काफी डॉट हो चुकी हैं और इस लक्ष्य को पार करना हो तो जाहिर सी बात है हर गेंद पर बड़ा स्ट्रोक खेलना जरूरी। जॉबी जोसेफ सर के हाथों से ये बैट कवल्य को दी जाएगी। कवल्य प्लीज आपको हमारे स्टेज के सामने आना है। मैन ऑफ द मैच का पुरस्कार यहां पर दिया जाएगा। इसी बीच ये गेंद, इस बार गति परिवर्तन, काफी करारा प्रहार, गेंद डीप में विकेट की दिशा में, खिलाड़ी मौजूद, विकेट का पतंग और एक बड़ा झटका, बिल्कुल कहा जाएगा संतोष जैसे खिलाड़ी आउट होकर पवेलियन के लौटते हुए। DJ Soro. तो आप देख रहे हो CFA ट्रॉफी 2016 चिंतामणि फ्रेंड्स फाउंडेशन एसोसिएशन की तरफ से बहुत ही सुंदर और बेहतरीन क्रिकेट की मेजबानी, खूबसूरत और बेहतरीन अंदाज में इस प्रतियोगिता को रखा गया है और साथ ही साथ इस प्रतियोगिता की काफी बड़ी इनामी राशि, जिसकी इनामी राशि रोक रकम 2 लाख रुपए और आन बान शान की ट्रॉफी चमचमाती हम देख सकते हैं। और साथ ही साथ सेकंड प्राइज की अगर बात करें तो 1 लाख रुपए रोक रकम और सेकंड प्राइज पर देख सकते हैं चमचमाती ट्रॉफी। इस तरीके का प्राइज इस प्रतियोगिता के लिए रखा गया है। अगली ओवर लेकर आए हैं प्रनील मोरे, बहुत ही बढ़िया गेंद, टप्पा खाने के बाद बल्लेबाज बैट का जब तक के संपर्क होता गेंद डॉट के रूप में। प्रनील की जितनी तारीफ की जाए उतनी कम, बहुत ही बढ़िया गेंदबाजी, अनुभव का यहां पर प्रदर्शन करते हुए जिस तरीके की उनके पास में क्वालिटी है, वेरिएशन है, बल्लेबाजों को बीट करने में अब कामयाब नजर आते हुए प्रनील मोरे। स्कोरबोर्ड पर नजर डालते हैं, स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ सिर्फ और सिर्फ 12 रन। इसी बीच ये गेंद इस बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास, मिस टाइमिंग स्ट्रोक, काफी समय तक के गेंद हवा में, नो मैन लैंड पर गेंद गिरती हुई, जीवनदान जरूर मिलता हुआ लेकिन 2 रनों का इजाफा यहां पर प्रॉफिट के रूप में दौड़ लगाकर पूरा किया दोनों ही बल्लेबाजों ने। इस 2 रन की मदद से स्कोर खसक कर जा पहुंचा 14 रनों पर। स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 14 रन। जीत के लिए अभी भी काफी ज्यादा रनों की जरूरत है। लक्ष्य काफी बड़ा तय करना है, 79 रनों का लक्ष्य है। 79 रनों का लक्ष्य का पीछा करती हुई यहां पर गोरेगांव बॉयज की टीम। इस बार गति परिवर्तन और नजदीकी मामला हो सकता था, मिड विकेट के खिलाड़ी ने कैच को छोड़ा है लेकिन मैच अभी भी पूरी तरीके से देखा जाए तो लगभग कहा जा सकता है चामुंडा 11 की अगर बात करें तो इतना बड़ा लक्ष्य इन्होंने सेट किया है, इस लक्ष्य को पार करने के लिए लोहे के चने चबाने पड़ रहे हैं, बिल्कुल कहा जा सकता है। यहां पर स्कोरबोर्ड पर नजर डालते हैं, स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 15 रन। जीत के लिए अभी भी 64 रनों की जरूरत। तीसरा ओवर प्रगति पथ पर है,
तीसरे ओवर की कमान संभाली थी प्रनील मोरे ने। बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हैं प्रनील। इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक, कीपर ने दौड़ लगाकर गेंद को फील्ड करने का प्रयास किया। जब तक के शॉर्ट स्क्वायर लेग से गेंद को फील्ड किया जाता, 1 रन जरूर पूरा किया। यहां सिंगल से बात नहीं बनेगी। गेंद को अगर हवाई यात्रा कराते हैं, गेंद पर बड़े स्ट्रोक लगते हैं, गेंद पर बड़ी स्ट्रोक की मोहर लगती है, तब जाकर इस लक्ष्य को छुआ जा सकता है। लेकिन यहां पर उम्मीद की किरण जरूर टूटती हुई नजर आई है। संतोष जैसे खिलाड़ी आउट हुए हैं, उसके बाद रनों की जो रन संख्या है वो मानो पूरी तरीके से रुकती हुई नजर आ रही है। और प्रवीण मोरे की अगर बात करते हैं तो कहा जा सकता है कि स्पीड ब्रेकर का काम करते हुए रनों को रोकने में कामयाब नजर आते हुए। इसी बीच ये गेंद इस बार फुल एंड डिलीवरी थी, फ्लिक किया है, गेंद जाती हुई डिक्लेयर जोन की तरफ। देखते हैं कितने रनों का इशारा अंपायर का आता हुआ। अंपायर की तरफ से 2 रनों का इशारा जरूर हम तक के पहुंचता हुआ। इन 2 रनों के साथ स्कोर बोर्ड में फेरबदल, स्कोर थोड़ा सा छलांग लगाता हुआ जा पहुंचा 18 रनों पर। जीत के लिए लगभग 50 रनों के आसपास अगर रोकने में सक्षम हो पाते गोरेगांव बॉयज के गेंदबाज, तो इस मैच का दृश्य कुछ और देखने मिलता। लेकिन यहां पर काफी बड़ा लक्ष्य तय करना है, 79 रनों का लक्ष्य, वो भी 5 ओवरों में। बिल्कुल काफी बड़ा लक्ष्य कहा जाएगा। इस बार ये गेंद फ्लिक किया है, गेंद जा रही है, बिल्कुल कट किया है, गेंद जा रही है थर्डमैन की दिशा में। 1 रन तेजी के साथ पूरा किया, दूसरे रन के लिए दौड़ पड़े और चहलकदमी करते हुए 2 रन यहां पर पूरे करते हुए बल्लेबाज। इस 2 रन की मदद से स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 20 रन 3 ओवर की समाप्ति के बाद। ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 20 रन। जीत के लिए 79 रनों की जरूरत थी, जिसमें से 20 रन माइनस होते हुए लगभग अब कहा जाएगा कि 59 रनों की और जरूरत है। आने वाली गेंदें बची हैं सिर्फ 12 गेंदें आना शेष हैं, 12 गेंदें आना बाकी हैं और इन 12 गेंदों में जीत के लिए 59 रनों की दरकार। कहा जाएगा अब युवराज सिंह का भी रिकॉर्ड तोड़ना पड़ेगा, क्योंकि लक्ष्य काफी बड़ा है। बहुत ही बड़ा लक्ष्य यहां पर तय करना है। गेंदबाजी की कमान पर आए हैं विक्रांत, बल्लेबाजी की कमान संभाली है रोहित ने। रिवर्स स्ट्रोक करने का प्रयास, बैट और बॉल की बिल्कुल मुलाकात नहीं होती हुई 22 का इशारा अंपायर की तरफ से आता हुआ। इस वक्त में रिवर्स स्ट्रोक करना यानी बिल्कुल यहां पर कहा जा सकता है कि अब जो जीत की थोड़ी सी किरण थी, जो जीत की रोशनी थोड़ी सी दिख रही थी, अब वो भी काफी लंबी नजर आती हुई। अब ये फासला तय करना काफी मुश्किल होगा, क्योंकि 11 गेंदें बची हैं और 58 रनों की जरूरत है। इसी बीच ये गेंद रोहित बड़ा स्ट्रोक करना चाह रहे थे, गेंद शरीर से जा टकराई, गेंद डॉट के रूप में। अब 10 गेंदों में 58 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए गोरेगांव बॉयज को। अब कहा जा सकता है कि जीत की जो किरण थी वो पूरी तरीके से धुंधली हो चुकी है। 10 गेंदों में 58 रन। इसी बीच ये गेंद दिशा से काफी ज्यादा बाहर, वाइड का इशारा अंपायर की तरफ से आता हुआ। अतिरिक्त रनों में यानी एक्स्ट्रा के रूप में 1 रन और मिलता हुआ और इस 2 रन के साथ स्कोर थोड़ा सा आगे बढ़ता हुआ। स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 23 रन। 23 रन हो चुके हैं और अब यहां पर पूरी तरीके से पकड़ बनाती हुई फील्डिंग यूनिट टीम चामुंडा 11 की टीम ने पूरी तरीके से इस मैच को अपने शिकंजे में ले लिया है और जीत के लिए काफी रनों की दरकार। इसी बीच ये गेंद, इस बार ये गेंद काफी तेज तर्रार गेंद थी, तेज गति की गेंद थी। गेंद डॉट के रूप में परिवर्तित होती हुई इस डॉट के साथ साथ फिर से एक बार अब कहा जाएगा कि मैच में अब कुछ रोमांच कम से कम नजर आता हुआ। 79 रनों का पीछा करते हुए अब तक के स्कोर है 23 रन। जीत के लिए लगभग 56 रनों की और जरूरत थी। इसी बीच ये 4 रन जरूर देखने मिले हैं। इस 4 रन के साथ साथ अब 52 रनों की और जरूरत है इस मैच को जीतने के लिए। तो देखते हैं कि 52 रन तो मुश्किल है, काफी मुश्किल कहा जाएगा, लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं का खेल होता है। अंतिम और आखिरी गेंद तक के कुछ भी हो सकता है। लक फैक्टर अब तक के चामुंडा 11 के पास नजर आता हुआ फिर से एक बार एक गेंद डॉट के रूप में परिवर्तित होती हुई। अब गेंदें बची हैं लगभग 7 और जीत के लिए जो रन संख्या है वो है 52
रन, 52 रनों का ये आंकड़ा काफी लंबा नजर आता हुआ। और इसी बीच ये गेंद एक्स्ट्रा कवर की दिशा में 1 रन से ज्यादा कुछ नहीं। अब 6 गेंदों में 51 रनों की जरूरत, 6 गेंदे 51 रन, 6 गेंदों में 51 रन की जरूरत। अंतिम और आखिरी ओवर की कमान संभालेंगे संतोष सक्सेना। अब यहां कहा जा सकता है कि मैच में सिर्फ औपचारिकता ही बाकी रह गई है, मैच में अब कुछ बचा नहीं है। अगर यहां पर देखा जाए तो 6 गेंदों में 51 रन काफी बड़ा स्कोर तय करना है। अंतिम और आखिरी ओवर लेकर आए हैं संतोष सक्सेना, राइट आर्म ओवर द विकेट, तेज तर्रार गेंदबाज। इसी बीच ये गेंद, पहली गेंद काफी तेज गति की थी, गति पर नियंत्रण नहीं रख पाए, दिशा से काफी ज्यादा बाहर, अंपायर का इशारा वाइड और साथ ही साथ 22 के रूप में 1 रन का प्रॉफिट। इस 2 रनों का इजाफा जरूर मिलता हुआ। जीत के लिए 49 रनों की और जरूरत, 6 गेंदे 49 रन, 6 गेंदों में 49 रनों की दरकार, सामना करने के लिए तैयार। फिर से एक बार बल्लेबाज रोहित, इस बार पटकी हुई गेंद थी, बल्ले को स्विंग किया, गेंद लॉन्ग ऑफ की दिशा में। इस स्ट्रोक को देखकर एक ही बात कहा जा सकता है कि गेंद को खेलना चाह रहे थे वाशी और गेंद पहुंची काशी। गेंद को खेलना चाह रहे थे मिड विकेट की दिशा में और गेंद लॉन्ग ऑन की दिशा में नजर आई। 1 रन से ज्यादा कुछ नहीं। अब 5 गेंदें बची हैं और जीत के लिए 48 रनों की जरूरत। अब पूरी तरीके से 99% कहा जा सकता है कि चामुंडा 11 की टीम ने अपनी झोली में इस मैच को डालने की देरी बाकी है। और इस बार क्लीन बोल्ड, विकेट का पतन होता हुआ। Richard, 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 Richard. आलिया गावात अजब वरात जगनी चांदणी तनुई मुखात कोणाला न्याला पोरगी नरात कोणाला गोमात गाव स्वमात आवाज वाढव डीजे तुझ्या आईची
हार्ड लक, कोई बात नहीं, बड़े बड़े शहरों में छोटी मोटी बातें होती रहती है, खैर कोई बात नहीं, लेकिन आपने परफॉर्मेंस किया, अच्छी कोशिश की, जीत एक की होना तय थी।